आपण बघतोय की फिजिकल क्वांटिटी हा चॅप्टर बघतो आणि फिजिकल क्वांटिटी म्हणजे असतं काय. तर पहिल्यांदा आपण त्याची बघतोय डेफिनेशन काय आहे. तर डेफिनेशन आहे क्वांटिटीची. आणि क्वांटिटी म्हणजे काय, तर आपण बऱ्याच वेळा बोलताना असं म्हणतो की एवढी क्वांटिटी, तेवढी क्वांटिटी, कमी क्वांटिटी, जास्त क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे आपल्याला नेमकं म्हणायचं काय असतं. तर डेफिनेशन आहे की एनिथिंग दॅट कॅन बी एक्सप्रेस्ड इन नंबर्स इज कॉल्ड ॲज क्वांटिटी. ज्या कुठल्याही ऑब्जेक्ट्स किंवा कुठल्याही गोष्टी, कुठल्याही एंटिटीज या जेव्हा आपण नंबर्समध्ये जर त्याला एक्सप्रेस करू शकतो तर वी कॉल दॅम क्वांटिटी. आता क्वांटिटीमध्ये आपण बऱ्याच वेळा नंबर 1, 2, 3 म्हणजे किती ऑब्जेक्ट्स आहेत, तर 5 ऑब्जेक्ट्स आहेत. तर आपण 5 नंबर सांगतो म्हणजे इथे क्वांटिटी आली. पण ज्या गोष्टी आपण क्वांटिटीमध्ये सांगू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण काही ना काही प्रोसेस डिराईव्ह केली आहे. जसं की वॉटर, 1 वॉटर किंवा 2 वॉटर असं आपण म्हणू शकत नाही. मग आपण काय केले, तर आपण मग ते मेजर करण्यासाठी कुठली तरी दुसरी एखादी क्वांटिटी आपण यूज करतो. जसं की 1 लिटर वॉटर, किंवा जर समजा मास असेल तर ते आपण के जीमध्ये मोजतो. तर असं आपण काही ना काही मोजण्यासाठी काही युनिट तयार केलेली आहेत, म्हणजे आपण ते त्या गोष्टीमध्ये मोजतो. तर आपण त्याला पण क्वांटिटीज म्हणतो. तर क्वांटिटी काय असते, तर एनिथिंग दॅट कॅन बी एक्सप्रेस्ड इन नंबर्स इज कॉल्ड ॲज क्वांटिटी. आता फिजिक्समध्ये मग यावरून काही क्वांटिटीज आहेत आणि मग त्यामध्ये पहिली गोष्ट कुठली येते, तर ते येते की फंडामेंटल क्वांटिटीज. आणि फंडामेंटल क्वांटिटीज काय असतं, तर फंडामेंटल क्वांटिटीज आहे की फंडामेंटल क्वांटिटीचे डेफिनेशन आहे द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी. तर डेफिनेशन काय आहे, द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटीज आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज. तर या ज्या क्वांटिटी आहेत त्या दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती डिपेंड नसतात, या स्वतःच इंडिपेंडेंट असतात. त्यामुळे आपण याला फंडामेंटल म्हणतो. की मग ज्या बाकीच्या असतील त्या याच्यापासून बनले असतील, बट या ज्या क्वांटिटीज आहेत या कोणापासून बनलेल्या आहेत, तर या स्वतः इंडिपेंडेंट आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत मग, तर मास, डिस्टन्स हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, किंवा टाईम आहे. तर फिजिक्समध्ये आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि या 7 क्वांटिटीजचा हा टेबल आहे. आणि याच्या आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याचे युनिट्स. आता हे बघू आपण की 7 फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत. तर पहिली आहे डिस्टन्स, किंवा याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट किंवा लेंथ. तर लेंथ किंवा डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स या जी क्वांटिटी आहे ही आहे फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर सेकंड क्वांटिटी कुठली आहे, मास. थर्ड क्वांटिटी टाईम. फोर्थ क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट. फोर्थ क्वांटिटी टेम्परेचर. सिक्स्थ क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि सेवन्थ क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. तर आपण आता बघू याचे युनिट्स. तर हे कुठले युनिट्स आहेत, तर हे आहेत एस आय युनिट्स. एस आय युनिट्स म्हणजे काय असतं, तर ही एक इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स आहे ज्याने हे स्टँडर्ड सगळीकडं वर्ल्ड वाईड हे स्टँडर्ड ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे हे याच्यामध्ये परत कुठलाही कन्फ्लिक्शन नाही आहे की 1 मीटर म्हणजे किती किंवा 1 किलोग्राम म्हणजे किती, याच्यामध्ये कुठलेही कन्फ्लिक्शन नाही आहेत. हे वर्ल्ड वाईड हे ॲक्सेप्टेड आहे. तर हे जे वर्ल्ड वाईड जी ॲक्सेप्टेड डेफिनेशन आहे त्यामुळे आपण त्याला सिस्टीम एस आय सिस्टीम म्हणतो, ज्याला काय म्हणतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ॲक्च्युली हा सिस्टम इंटरनॅशनल हा वर्ड आहे जो फ्रेंच होता, तर त्यामुळे आपण एस आय सिस्टीम म्हणतो. तर या सिस्टीम्सची आपण युनिट्स बघू. तर फर्स्ट युनिट कुठला आहे, फर्स्ट क्वांटिटी आहे डिस्टन्स आहे. डिस्टन्सचा एस युनिट काय आहे, मीटर, आणि त्याचा सिम्बॉल आहे एम. त्यानंतर मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. आता मास आपण बऱ्याच कशामध्ये पण मोजतो, जसं ग्रॅममध्ये पण मोजतो किंवा काही ठिकाणी पाऊंड्समध्ये मोजतात. तर ते लोकली जिथं मोजतील ते मोजतील, बट वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड सायंटिफिकली कुठलं आहे, तर एस आय सिस्टीममध्ये किलोग्रॅम आहे. त्याचा सिम्बॉल काय, के जी आहे. त्यानंतर तिसरा कुठला आहे, टाईमचा एस आय युनिट काय आहे, सेकंड. त्यानंतर फोर्थ काय आहे, इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय आहे, एम्पियर. सिम्बॉल काय, कॅपिटल ए. फिफ्थ क्वांटिटी कुठली आहे, तर टेम्परेचरचं युनिट काय आहे, तर केल्विन. आपण हे डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो आणि आपल्याला डिग्री सेल्सिअस हे खूप यूज टू पण झालेलं आहे. आपल्याला हे खूप इझिली वी अंडरस्टँड डिग्री सेल्सिअस व्हेरी इझिली. म्हणजे जर समजा असं सांगितलं की टेम्परेचर आहे 45 डिग्री सेल्सिअस, तर आपल्याला कळतं की खूप जास्त हीट आहे. किंवा जर टेम्परेचर सांगितलं की 14 डिग्री सेल्सिअस, तर आपल्याला कळतं की खूप कमी टेम्परेचर आहे. तर आपल्याला डिग्री सेल्सिअस वी आर यूज टू, बट एस आय युनिट जे आहे ते मात्र केल्विन आहे. तर टेम्परेचरचं एस आय युनिट केल्विन आहे. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि हे असतं मोल, आणि याचा सिम्बॉल काय, MOL असं लिहितात आणि सगळं स्मॉलमध्ये आहे. आणि पुढचं काय आहे, सेवन क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि याचं एस आय युनिट काय आहे, कॅन्डेला, आणि याचा सिम्बॉल काय आहे, CD. तर हे आहेत 7 फंडामेंटल क्वांटिटीज. या 7 फंडामेंटल म्हणायचं रिझन काय आहे, तर रिझन हे आहे की या फंडामेंटल आहेत.
या दुसऱ्या कशावरती डिपेंड नाही आहेत, म्हणून याला आपण म्हणतो फंडामेंटल. याचा अर्थ हा पण होतो की ज्या बाकीच्या ज्या क्वांटिटीज असतील या सगळ्या फंडामेंटल नाही आहेत, फक्त याच 7 क्वांटिटीज आहेत ज्या फंडामेंटल आहेत आणि या कशावरती डिपेंड नाही आहेत. तर या झाल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज. त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज सोडून कुठले असतात तर डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे या डिराइव्ड काय आहेत तर या डिराइव्ह झाल्यात. कोणापासून डिराइव्ह झाल्यात तर या फंडामेंटलपासून डिराइव्ह झाल्यात, म्हणून याला आपण काय म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. त्या डिराइव्ह झाल्यात फंडामेंटल क्वांटिटीजपासून. सो आता डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे तर ऑल द क्वांटिटीज विच आर नॉट फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटीज. तर फंडामेंटल नाही आहे मीन्स डिराइव्ड आहे. तर डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन हीच आहे. डिराइव्ड क्वांटिटीचे डेफिनेशन बनवताना आपण फंडामेंटल क्वांटिटीवरून बनवले. सो 2 टाइप्स ऑफ क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज. आणि दीज क्वांटिटीज डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज. कोणावर डिपेंड असतात तर या फंडामेंटलवरती डिपेंड असतात. आणि याचं एक्झाम्पल काय तर स्पीड, ॲक्सिलरेशन, प्रेशर, फोर्स, वर्क एटसेट्रा या ज्या क्वांटिटीज आहेत या इतर फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड असतात, म्हणून त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतो. आणि आता फक्त अजून एक टाईप आहे, तो आहे तर काही क्वांटिटीज आहेत ज्या फंडामेंटल आहेत आणि डिराइव्ड पण नाही आहेत. अशा 2 क्वांटिटीज आहेत फक्त. तर त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर क्वांटिटीचे आपल्या 3 टाईप होतात मग, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज आणि या सप्लिमेंटरी क्वांटिटीज. सप्लिमेंटरी क्वांटिटीज काय आहे तर दीज 2 क्वांटिटीज विच आर नायदर फंडामेंटल नॉर डिराइव्ड क्वांटिटीज. तर या फंडामेंटल पण नाहीत आणि डिराइव्ड पण नाहीत. आणि अशा कुठल्या आहेत तर सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल या 2 क्वांटिटी आपल्या फक्त सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. सो आपण कुठल्या 3 टाईपच्या क्वांटिटी बघितल्या. पहिली कुठली आहे फंडामेंटल क्वांटिटीज, त्यानंतर सेकंड आहे फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत तर 7 आहेत. त्याच्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीज या खूप आहेत. आणि त्याच्यानंतर सप्लिमेंटरी क्वांटिटीज. सप्लिमेंटरी क्वांटिटीज किती आहेत तर सप्लिमेंटरी 2 आहेत. 2 कोणते आहेत सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल या 2 क्वांटिटीज आपल्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. आता हे आपण क्वांटिटीचे टाईप्स बघितले. आता आपण बघतोय की क्वांटिटीजचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन, बट द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन. ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन म्हणजे काय आहे तर काही क्वांटिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन सांगणं हे इम्पॉर्टंट नसतं. जसं की समजा आपल्याला सांगायचं आहे मास, एखाद्या ऑब्जेक्टचं मास आपल्याला सांगायचं आहे किंवा टाईम सांगायचा आहे, तर टाईम सांगताना डायरेक्शन सांगण्याचं गरज नाही आहे. त्यामुळं काही क्वांटिटीज आहेत ज्यांना काही क्वांटिटीज आहेत ज्यांना डायरेक्शन सांगणं हे गरजेचं नाही आहे, त्यांना डायरेक्शन हा क्रायटेरिया अप्लाय होत नाही. आणि काही क्वांटिटीज आहेत मात्र ज्यांना डायरेक्शन ही क्रायटेरिया अप्लाय होतो. सो आपण बघूया की टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन. आणि त्याच्यात 2 क्वांटिटीजचे टाइप्स आहेत. पहिली कुठली आहे स्केलर क्वांटिटी आणि दुसरं व्हेक्टर क्वांटिटी. तर स्केलर वर्डवरून लक्षात राहतं की स्केल मिनिंग प्रपोर्शन. तर द फिजिकल क्वांटिटी दॅट डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी आहे ज्याला डायरेक्शन सांगणं हे ॲब्सोल्युटली गरजेचं नाही आहे. एक्झाम्पल काय मास आहे किंवा स्पीड आहे किंवा डिस्टन्स आहे हे सांगण्यासाठी आपल्याला कोणते डायरेक्शनमध्ये आहे हे सांगणं गरजेचं नाही आहे. समजा आपल्याला सांगितलं एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड हे 5 km/s आहे किंवा 5 km/h आहे वॉटेवर, पण आपल्याला त्याचे डायरेक्शन सांगणं हे गरजेचं नाही. 5 km/h म्हणजे आपल्याला कळतं की किती स्पीड आहे. तर हे सांगण्यासाठी आपल्याला कुठल्याही डायरेक्शनची गरज नाही आहे. त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो स्केलर क्वांटिटी. आणि दुसरं काय आहे व्हेक्टर क्वांटिटी. तर व्हेक्टर क्वांटिटीचे डेफिनेशन काय आहे तर फिजिकल क्वांटिटी दॅट डिपेंड्स ऑन direction is called as vector quantity. The physical quantity that depends on direction is called as vector quantity. These quantities have both magnitude and direction. So या क्वांटिटीज आहेत यांना डायरेक्शन स्पेसिफाय करावी लागते. जसं की फोर्स. तर फोर्सचं काय होईल तर समजा ही एक ऑब्जेक्ट आहे आणि जर समजा आपण सांगितलं की फोर्स इज ॲक्टिंग इन धिस डायरेक्शन, तर त्याचं मिनिंग, आणि जर समजा आपण एखादी सांगितलं की फोर्स इज ॲक्टिंग इन दिस डायरेक्शन, तर या 2 केसेसमध्ये सेम जरी फोर्स असेल तरी त्याचे डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण ती ऑब्जेक्ट कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल हे चेंज होईल. सो फोर्स ही क्वांटिटी आहे ज्या क्वांटिटीला डायरेक्शन हे रिलेव्हंट आहे. स्केलर क्वांटिटीला डायरेक्शन रिलेव्हंट नाही आहे. वेक्टर क्वांटिटीला मात्र डायरेक्शन रिलेव्हंट
आहे. जसं की फोर्सला डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे, ॲक्सलरेशनला पण डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे, व्हेलॉसिटीला पण डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. आता व्हेलॉसिटी आणि स्पीड आपण बऱ्याच वेळा सिमिलर आहे असं म्हणतो, पण स्पीड स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि त्यानंतर वेट आता जर समजा आपलं वेट आपण जर म्हटलं अर्थवरती जेव्हा आपण वेट कॅल्क्युलेट करतो तर तेव्हा वेट काय असतं तर मास इंटू ग्रॅव्हिटी असतं. आणि हे वेट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, कारण सेंटर ऑफ द अर्थ आपल्याला पुल करत असतो. तर वेट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्यामुळं इथं वेट या क्वांटिटीला डायरेक्शन आहे. आपण असं नाही म्हणू शकत की वेट डायरेक्टेड टुवर्ड्स द सन, कारण आपल्याला जो आपल्या ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स आहे तो अर्थचा आहे, सनचा नाही. सनचा अर्थवरती आहे, पण आपल्याला जो आपल्यावरती पडतो, आपण जो अर्थच्या सरफेसवरतीच राहतो तर त्याचं रिझन काय, तर त्याचं रिझन आहे अर्थची ग्रॅव्हिटी. सो आपले जे वेट आहे इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्यामुळं वेटला डायरेक्शन रिलेव्हंट आहे. सो वेट आपली काय होईल, वेक्टर क्वांटिटी. तर आपण हे बघितलं की स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन बघितली. स्केलर क्वांटिटीला डायरेक्शन रिलेव्हंट नाही आहे, वेक्टर क्वांटिटीला मात्र डायरेक्शन रिलेव्हंट आहे. हा एक डिफरन्स बघितला आणि आपण त्याचे एक्झाम्पल बघितले. सेकंड पॉईंट काय आहे तर मॅग्निट्यूड. तर स्केलर क्वांटिटीज कॅन नेव्हर बी निगेटिव्ह. म्हणजे आता एखाद्या ऑब्जेक्टचा मास आपण 0 आहे असं पण म्हणू शकत नाही. लाईट पार्टिकल्स हे मासलेस पार्टिकल्स आहेत, पण मास मात्र कुठल्याही ॲटमला पण मास असतंच. सो कुठल्याही ऑब्जेक्टला मास असतं आणि ते काय निगेटिव्ह असू शकत नाही आहे. त्यामुळं स्केलर क्वांटिटी या निगेटिव्ह असू शकत नाहीत. वेक्टर क्वांटिटी मात्र निगेटिव्ह असू शकतात, बट दॅट डझंट मीन की ती क्वांटिटी निगेटिव्ह आहे. तर ते डिपेंडिंग ऑन डायरेक्शन. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की फोर्स किंवा समजा वेट निगेटिव्ह आहे, वेट निगेटिव्ह नसतं तर त्याची डायरेक्शन चेंज होते. सो आपलं वेक्टर क्वांटिटी ही निगेटिव्ह असते, बट दॅट डिपेंड्स ऑन द डायरेक्शन. व्हॅल्यू किंवा मॅग्नेट्यूडवरून ते डिपेंड होत नाही. तर हे झालं स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीमधला डिफरन्स. स्केलर क्वांटिटी फक्त स्केल इम्पॉर्टंट आहे, डायरेक्शन नाही, त्यावरून स्केलर क्वांटिटी लक्षात राहते. आणि वेक्टर क्वांटिटीला मात्र डायरेक्शन इम्पॉर्टंट असते, डायरेक्शन रिलेव्हंट असते. तर हे झालं डिफरन्स इन फिजिकल क्वांटिटीज ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन.